अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेचे शिक्षक असलेल्या अमोल सरदारने आपल्या शाळेतील 6 विद्यार्थिनींवर लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे। या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून पालक व समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। बदलापूर येथील शाळेतील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण राज्यात गाजत असतानाच अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने 6 मुलींचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना आता उघडकीस आली आहे। आज संध्याकाळी या प्रकरणी आरोपी शिक्षक प्रमोद सरदार अपराध नंबर 292-24 कलम 74-75 BNS सह कलम 8-12 लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली। हा शिक्षक वर्ग 8वीच्या मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवित होता। हा शिक्षक गेल्या 4 महिन्यांपासून शाळेतील शिकणाऱ्या मुलींचा छळ करत होता। विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवून वाईट स्पर्श करणे, त्याचप्रमाणे त्यांच्याशी अश्लील गप्पाही मारायचा। अखेर आज पीडित विद्यार्थिनींनी याबाबत पालकांना सांगितल्यानंतर प्रमोदचे विकृत कृत्य उघडकीस आले। पालकांनी उरळ पोलिसांकडे धाव घेत शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे, तर 6 मुलींचे बयान सुद्धा घेण्यात आले आहेत। या प्रकरणी उरळ पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। आता या प्रकरणानिमित्ताने पालकांमध्ये एकच मागणीला उधाण आले आहे की मागणी म्हणजे शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावून मुलींच्या संरक्षणाबाबत शासनाने महिला सुरक्षा रक्षक शाळेत नेमाव्यात। दिनांक 20/8/2024 रोजी ठाणेदार पोलीस स्टेशन उरण यांना बाल कल्याण समिती सदस्य सौ प्रांजली मनोज जयस्वाल यांनी 2:30 वाजता सुमारे फोन द्वारा माहिती दिली की जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा काजीखेड येथे शिक्षक प्रमोद मनोहर सरदार यांनी 6 मुलीचं विनयभंग केलेलं आहे। अशी माहितीवरून पोस्ट उरण याची टीम घटनास्थळी जाऊन तत्काळ शिक्षक याला ताब्यात घेतले। तसेच सायंकाळी पीडित फिर्यादीची जवानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 292/24 कलम 74 व 75 BNS सह कलम 8 व 12 पॉक्सो याचे प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेला आहे। पुढची तपास महिला पोलीस सब इन्स्पेक्टर धनराज सपकाळ, स्टार महाराष्ट्र न्यूज, अकोला।